श्री स्वामी समर्थ. मार्चमध्ये तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार. या 3 राशींची शनी साडेसाती सोडणार, त्यांच्या पाठीमागची साडेसाती संपणार आहे. कोणत्या आहेत त्या 3 राशी? तुमची रास काय म्हणते? आहे का तुमची रास यामध्ये? तुमच्या पाठीमागे शनी साडेसाती आहे का? तुमच्या घरात क्लेश, संकट, दुःख असे काय आहे का? तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि तुमची जर रास असेल तर त्यावर काय उपाय करायचा हे नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग बघा, ज्योतिषशास्त्रात शनिदेव यांना कर्मानुसार न्याय देणारे देव मानले जाते. सूर्यदेवाचे पुत्र असलेले शनिदेव माणसाच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष ठेवतात आणि त्यानुसार फळ देतात अशी मान्यता आहे. प्रामाणिक परिश्रम, संयम आणि शिस्तीच्या मार्गावर चालणाऱ्यांना शनिदेवाचा आशीर्वाद लाभतो, तर अन्याय, आळशीपणा किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या यशाला ते कठोर धडे देतात. म्हणूनच त्यांना कर्मदाता असे संबोधले जाते. ज्योतिषांच्या मते मार्च 2026 या महिन्यामध्ये शनी ग्रहाचा अस्त होणार आहे. हा कालखंड अनेक राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 13 मार्च ते 22 एप्रिल या कालावधीत शनी अस्तावस्थेत राहील. या काळात साडेसाती आणि ढय्याच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शनीच्या अस्तामुळे अडथळे कमी होतील, रखडलेली कामे मार्गी लागतील आणि जीवनात नव्या आशेचा किरण दिसेल असा अंदाज वर्तवला जात आहे. बघा, शनीच्या अस्ताचा एकूण प्रभाव काय असणार आहे, कसा असणार आहे? शनी अस्तावस्थेत असताना त्याचा कठोर प्रभाव काही प्रमाणात कमी होतो. त्यामुळे मानसिक ताण, कामातील अडथळे, आर्थिक अडचणी आणि नातेसंबंधातील तणाव यामध्ये घट होण्याची शक्यता असते. अनेकांसाठी हा काळ आत्मपरीक्षणाचा आणि नव्या सुरुवातीचा ठरू शकतो. विशेषतः जे लोक दीर्घकाळ संघर्ष करत होते त्यांना आता मेहनतीचे फळ मिळू शकते. त्याच्यामध्ये पहिली रास आहे धनु. ज्यांची धनुरास आहे त्यांच्यासाठी आता शनीची साडेसाती संपणार आहे. काय म्हणते धनुरास? तर बघा, धनुराशीवर सध्या शनीची ढय्या सुरू आहे. मात्र शनीच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांसाठी परिस्थिती अनुकूल होऊ लागेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्णत्वाकडे जातील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल. तसेच घर, जमीन किंवा वाहन खरेदीसारखे निर्णय घेण्याची संधी निर्माण होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सकारात्मक ठरेल. त्यानंतर आहे बघा कुंभ रास. ज्यांची कुंभ रास आहे त्यांच्यासाठी आता शनीची साडेसाती संपणार आहे. चांगले दिवस येणार आहेत. काय म्हणती त्यांची रास? तर कुंभ राशीची शनीचा अस्त अत्यंत लाभदायक मानला जात आहे. साडेसातीची जी काही वेळ आहे, संकट आहे, तो ताण हळूहळू कमी होईल आणि मनावरचा भार हलका वाटेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा अचानक नफ्यांची संधी सुद्धा मिळू शकते. नोकरी, व्यवसाय किंवा रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी चांगला दिवस आहे. आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होणार आहे. त्यानंतरचे आहे बघा मीन रास. ज्यांची मीन रास आहे त्यांचा मार्चमध्ये शनीचा काळ संपणार आहे. काय म्हणते त्यांची रास? तर मीन राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असला तरी शनीच्या अस्तामुळे सकारात्मक बदल जाणवतील. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. कामातील अडथळे कमी होतील आणि निर्णय क्षमता वाढेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात समंजसपणा वाढून नातेसंबंध अधिक दृढ होतील. भागीदारीतील प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. तर अशा पद्धतीने मीन, कुंभ आणि धनु या राशींसाठी मार्च महिना चांगला जाणार आहे आणि शनीची साडेसाती संपणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.